पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं कळतंय। पुण्यामधल्या अनेक रस्त्यांवरती आता पाणी साचायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। यामध्ये स्वारगेट, सिंहगड रोड, नवी पेठ या परिसरामध्ये आता पाणी सुद्धा साचलेलं आहे। आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि आता जवळपास अर्ध्या तासापासून पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। फक्त पुणे शहरातच नाही तर ग्रामीण भाग असेल, त्याचबरोबर डोंगर माथे असतील, धरण क्षेत्र असेल, त्या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। आता आपण टिळक रस्त्यावर आहोत। जर आपण इथं बघितलं तर हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्यामुळं या रस्त्यावरचं जे ट्रॅफिक आहे ते देखील आता हळूहळू स्लो मूव्हिंग ट्रॅफिक या ठिकाणी होतंय। अनेक चौकांमध्ये ट्रॅफिक पोलीस उभे आहेत, परंतु अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळं पुणेकरांची चांगलीच या ठिकाणी दमछाक झालेली आहे। हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार आणखीन पुढील 3 ते 4 दिवस असाच पाऊस मुसळधार पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात राहणार आहे। सगळीकडे असाच पाऊस दिसतोय, भरलंय पाणी रस्त्यावर सगळीकडे पाणी आहे। हो, पाणी आहे सर। आज अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि आपण जसं सांगतोय की पुढील 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीने पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि आज आपण बघतोय की पुण्यामध्ये आता मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसतोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।